महत्त्वाची सूचना, कोणतेही पाऊल उचलण्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्या। कोणत्याही परिस्थितीत कोणीही जबाबदार राहणार नाही। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या टॉपिकवर। सरकारी बँक की प्रायव्हेट बँक, कोणत्या बँकमधून घ्यावा ऑटो लोन, कार किंवा बाईक खरेदी करताना EMI ची टेन्शन, व्याजदराची गोंधळ, हे सर्व सोडवण्यासाठी आजची ही तुलना तुमच्यासाठी आहे। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या बँकेचा वापर करणार। चला तर सुरू करूया आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की सर्व माहिती इथं आपण क्लिअर करणार आहोत। नमस्कार, आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आपण सरकारी बँक, पब्लिक सेक्टर बँक आणि प्रायव्हेट बँक यांच्यातील ऑटो लोनची सविस्तर तुलना करणार आहोत। भारतात कार किंवा व्हेइकल खरेदी करताना लोन हा एक लोकप्रिय पर्याय आहे, कारण ते तुम्हाला तात्काळ वाहन मिळवून देते आणि EMI द्वारे सोयीस्कर परतफेड करता येते। 2025 मध्ये पर्यंतच्या नवीनतम डेटानुसार सरकारी बँक जसे SBI, PNB, बँक ऑफ इंडिया यासारख्या बँक कमी व्याजदर देतात, तर प्रायव्हेट बँका जसे HDFC, ICICI, ॲक्सिस सारख्या वेगवान प्रोसेसिंग आणि फ्लेक्सिबल ऑप्शन देतात। पण कोणता पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे हे ठरवण्यासाठी आपण व्याजदर, प्रोसेसिंग फी, पात्रता, कालावधी, फायदे, तोटे अशा मुद्द्यांवर चर्चा करू। ही माहिती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल। चला तर सविस्तर पॉइंट्स पाहूया, त्याच्यानंतर आपण व्याजदर बघूया। तर बघा, सामान्यत सरकारी बँक बघा, सामान्यत कमी व्याजदर जे 7.20% ते 8.25% पर्यंत असतात। उदाहरणार्थ SBI चा कार लोन 7.20% पासून सुरू होतो, तर बँक ऑफ इंडिया 8.25% पासून। हे दर क्रेडिट स्कोअर आणि लोन अमाऊंटवर अवलंबून असतात, पण सरासरी 8.6% ते 8% असतात। आता प्रायव्हेट बँकेचं पाहायचं झालं तर व्याज दर जास्त 8% ते 10% पर्यंत किंवा त्याहून अधिक। उदाहरणार्थ HDFC आणि ICICI मध्ये 8.5% पासून सुरू होतात। हे दर बाजारभावानुसार रोज बदलत असतात, पण सरासरी बँकेपेक्षा 0.5% ते 1.5% जास्त असतात। आता यापैकी कोण बेस्ट आहे? कमी बजेट असल्यास सरकारी बँक निवडा, कारण दीर्घकाळात EMI कमी येईल। उदाहरणार्थ 5 लाख लोनसाठी 5 वर्षासाठी EMI सरकारी 9,500 रुपये, प्रायव्हेट 10,000 रुपये। त्याच्यानंतर प्रोसेसिंग फी आणि चार्जेस बघा, सरकारी बँक कमी किंवा शून्य फी। काही बँकांमध्ये जसे SBI, PNB 2025च्या शेवटपर्यंत शून्य प्रोसेसिंग फी आहे। इतर ठिकाणी 0.40% पासून सुरू, जे लोन अमाऊंटच्या 0.5% पर्यंत। प्रीपेमेंट चार्जही कमी किंवा नसतात। आता प्रायव्हेट बँक जास्त फी 0.5% ते 1%। उदाहरणार्थ HDFC मध्ये 0.40% ते 1%, ICICI मध्ये समान। त्याच्यानंतर प्रीपेमेंटसाठी 2 ते 4% चार्ज आकारला जाऊ शकतो। आता कोण बेस्ट? फी वाचवायची असेल तर सरकारी, पण प्रायव्हेट मध्ये कधी कधी स्पेशल ऑफर असतात। आता पात्रता निकष, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, सरकारी बँक सैल पण कागदपत्रे जास्त। न्यूनतम उत्पन्न आता सॅलरीसाठी 2.5 लाख, वर्ष सेल्फ एम्प्लॉईडसाठी 3 लाख, क्रेडिट स्कोअर 700+ हवा, पण रुरल एरियात सोयीस्कर, वय 21 ते 60 वर्ष। प्रायव्हेट बँक कडक, उच्च क्रेडिट स्कोअर 750+ आणि उत्पन्न 3 लाख+, पण डॉक्युमेंट्स कमी आणि वेगवान व्हेरिफिकेशन। कोण बेस्ट? पहिल्यांदा लोन घेत असाल तर सरकारी, अनुभवी असाल तर प्रायव्हेट। त्याच्यानंतर लोन कालावधी आणि अमाऊंट, सरकारी बँक कालावधी 3 ते 8 वर्ष, 80-90% ऑन रोड प्राइस पर्यंत लोन। उदाहरणार्थ 5 लाख, कारसाठी 4 लाख। त्याच्यानंतर प्रायव्हेट बँक समान बघा, कालावधी 3 ते 7 वर्ष, कधी 100% फायनान्सिंग, पण जास्त अमाऊंटसाठी क्रेडिट चेक कडक। कोण बेस्ट आहे? यापैकी दोन्ही समान, पण सरकारीत लांब टेन्यूरमुळे EMI कमी। त्याच्यानंतर प्रोसेसिंग वेळ आणि सर्व्हिस, सरकारी बँक 7 ते 15 दिवस लागतात, पण बँकेत जास्त, रुरल एरियातही कस्टमर सर्व्हिस लो पण विश्वासार्ह। प्रायव्हेट बँक 2 ते 7 दिवसात अप्रुव्हल, ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि चांगली सर्व्हिस, पण शाखा कमी। कोण बेस्ट? घाई असल्यामुळे प्रायव्हेट, अन्यथा सरकारी। त्यानंतर फायदे आणि तोटे बघा, सरकारी बँक फायदे बघा, कमी व्याज, कमी फी, प्रीपेमेंट फ्री, रुरल ॲक्सेस। तोटे प्रोसेसिंग स्लो, कागदपत्रे जास्त। प्रायव्हेट बँक फायदे बघा, वेगवान, फ्लेक्सिबल EMI ऑप्शन, बेटर कस्टमर सपोर्ट। तोटे जास्त व्याज आणि फी, प्रीपेमेंट पेनल्टी।
त्यानंतर शेवटचा सल्ला बघा, तुमचे उत्पन्न स्थिर असेल आणि कमी खर्च हवा असेल तर सरकारी बँका जसे SBI, जर वेग आणि सोय हवी असेल तर प्रायव्हेट जसे HDFC. नेहमी क्रेडिट स्कोअर चेक करा आणि मल्टिपल क्लोज घ्या. काही शंका असल्यास कमेंट्स करा. धन्यवाद.